जी काय व्ह्यू आहे यार. आणि अशा तऱ्हेने आता आम्ही चाललो रायगडाच्या दिशेने. शेवटच्या रोप मध्ये आम्ही बसलोय आमच्या कुटुंबासोबत. हे बघा आमचं कुटुंब. पहिल्यांदा आम्ही रायगडावर जातोय. इकडे मागे बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघा तुम्ही. अक्षरशः ढगात आलोय आम्ही, ढगात असं वाटतंय आम्हाला आता. बघा आमची चिमुरडी कशी पायऱ्या चढायचा प्रयत्न करते. वीरा तुम्ही याच्या अगोदर कधी हा गड पाहिला असेल किंवा नसेल, पण आज प्रत्यक्षात पाहणार आहात. रोपेने आला ती रायगडाची मागची बाजू. जेव्हा 2000 पायऱ्या चढून गडावरती असाल तेव्हा पूर्ण गडाची समोरची बाजू आपल्याला पाहायला भेटते. शिवाजी महाराज एवढ्या वेळा खालीवर झाले असतील, आपल्याला काय या खाली पाहिजे. बघा आमची चिमुरडी कशी पायऱ्या चढायचा प्रयत्न करते. वीरा इकडे बघ काय. हा खरंच मित्रांनो, तुम्ही जर बघाल तर उगीच रायगड ही राजांनी आपल्या राजधानी नाही केली आहे. किल्ल्यावरून आजूबाजूचा पूर्ण ऑलमोस्ट सगळा प्रदेश सहज आपण पाहू शकतो. ही आमची मंडळी खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, फायनली आपण रायगडावर आता आहोत. आणि जसं बोलतोय तसाच हा रायगड आहे. उगाच त्याला दुर्गेश्वर बोलत नाही. या किल्ल्यावरून आजूबाजूचा ऑलमोस्ट सर्व प्रदेशावर आरामात नजर ठेवता येते. आणि म्हणूनच हा गड आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून आपल्या छत्रपतींनी निवडला होता. बघूया पुढे अजून आपल्याला काय काय एक एक गोष्टी बघायला भेटतील. या प्रवास आपला चालू आहे अजून रायगडावर. आणि आहे किती आहे प्रवेशद्वार. त्याच्या आतमध्ये आपण चालू आणि आता किल्ल्यावर आपण प्रवेश करतोय. खरोखरच मित्रांनो, जन्नत वाटते, जन्नत. गेला पुढे गेला आमचा गाईड. आजकाल आलं स्वर्ग म्हणजे काय. आपल्या राजांची राजधानी रायगड, महाराष्ट्राची राजधानी. चंद्रकांत अवकिरकर साहेब, तुम्ही याच्या अगोदर कधी हा गड पाहिला असेल किंवा नसेल, पण आज प्रत्यक्षात पाहणार आहात. रोपेने आला ती रायगडाची मागची बाजू. जेव्हा 2000 पायऱ्या चढून गडावरती असाल तेव्हा पूर्ण गडाची समोरची बाजू आपल्याला पाहायला भेटते. गडाचा मेन गेट आहे, त्याचं नाव आहे महादरवाजा. हा महादरवाजा जर तुम्हाला पाहायचा असेल तर गडावरती पायऱ्याने यावं लागतं किंवा इथून खाली पायऱ्याने उतरावं लागतं. इथून खाली 500 पायऱ्यांवरती या गडाचा मेन गेट म्हणजे महादरवाजा आपल्याला पाहायला भेटतो. हा गड तुम्हाला पूर्ण पाहायचा असेल ना, एक दिवस पुरणार नाही, कारण या गडाचं पूर्ण क्षेत्र 1200 एकर मध्ये. आणि जो प्लेन भाग आहे ना, सपाटी भाग ज्याच्यावरती इमारती उभ्या आहेत, तो परिसर एकूण 100 एकर मध्ये विस्तारलेला आहे. राजा दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात ना, त्याला नाव आहे मेना दरवाजा. आणि ह्या मेना दरवाजापासून ही भिंत चालू होते. पुढे जिथे संपते ना तिथे आहे पालखी दरवाजा. जी लोक रोपेने येतात त्यांची एंट्री मेना गेट मधून होते, तर जे पायी येतात त्यांची एंट्री पालखी गेट मधून होते. मेना पालखी प्रकार एकच. मेना बंदिस्त असते, पालखी ओपन असते. मेना स्त्रियांसाठी असते, पालखी पुरुषांसाठी असते. या मेना गेट मधून ज्या महाराजांच्या राण्या असायच्या ना, पॅकबन मेन्यात बसून येणं जाणं करत असायच्या. आणि पालखी गेट मधून शिवाजीराजे किंवा संभाजीराजे यांची खालून जर गडावरती पायी पालखी आली तर त्या पालखी गेट मधून याची गडाच्या बाहेर पडायची असेल तरी त्या पालखी गेट मधून बाहेर पडायची. सर, पालखी गेट ते मेना गेट यांच्या दरम्यान ही भिंत आहे. भिंतीला एकाला एक लागून 6 दरवाजे आहेत, 6 सेम टू सेम महाल आहेत. या महालांना इतिहासात म्हटलं राणीमाल. राणीमाल म्हटलं तर शिवरायाने एकूण 8 राण्या होत्या. नाव होती सईबाई.
सोयराबाई, पुतलाबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंतबाई अशा महाराजांना 8 राण्या होत्या. पण या रायगडावरती आपल्याला 6 महाल पाहायला भेटतात. एक प्रश्न पडतो की शिवरायांना राण्या 8 होत्या, गडावरती 6 महाल आहेत तर राजांच्या 2 राण्या, कारण जिजाऊंना उत्तर तेव्हा त्या गडावरचा थंडी वारा पाऊस सण होत होता आणि उरलेल्या 6 राण्या या 6 महालात झाल्या. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत एका राणीला एवढं 1 माल, असे एकाला एक लागून 6 माल सेम टू सेम आहेत. फक्त इतिहासात कुठं लिहिलेलं नाही की कुठली राणी कुठल्या मालामध्ये राहत होती. हा पुढचा ओटा दिसतोय ना, हा राणीचा बैठक रूम, म्हणजे आपल्या घरी आपला हॉल असतो ना, हॉल. याच्या पाठीमागे अंतपूर म्हणजे राणीचं बेडरूम, झोपण्याची जागा. खालच्या बाजूला दरवाजा आहे, तिकडे राहण्याचं त्या काळातलं इंडियन टॉयलेट, जसं आजचं आपलं इंडियन टॉयलेट आहे ना, तसंच सेम त्या काळात, फक्त त्या काळातलं दगडात या ठिकाणी येऊन बसायची. म्हणून त्याला इतिहासात मध्ये दाशी ओटी असं म्हटलं होतं. तर ह्या बाजूला काही पडक्या इमारती आहेत ना, अष्टप्रधानांचे वाडे आहेत. अष्टप्रधान मंडळ म्हटलं तर तुम्हाला माहिती असेल, राजांच्या मंत्रिमंडळात एकूण 8 जण मंत्री होते, कारण 365 गडांचा राज्यकारभार या रायगडावरून केला जायचा. त्यामुळे महाराजांनी या ठिकाणी 8 मंत्र्यांसाठी 8 वाडे बांधले होते. इथे तुम्हाला 5 दिसत आहेत, पण समोर झाड दिसतंय का, झाडाच्या खालच्या बाजूला अजून 3 वाडे आपल्याला. तर मित्रांनो, आपण आहोत आता दुर्गेश्वर रायगडावर आणि हे भाऊ आम्हाला बऱ्यापैकी मस्त असे गाईड करतात रायगडाची संपूर्ण माहिती. ते आम्हाला सांगतात. भाऊ तुमचं नाव काय? चंद्रकांत अवकिरकर. चंद्रकांत अवकिरकर. तर हे भाऊ आपल्याला पूर्ण रायगडाची माहिती आपल्याला देत आहेत. खूप सुंदररित्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतात की शिवकालीन लाईक 400 वर्ष अगोदर इथे काय काय व्हायचं आणि कोण कुठे कसं राहायचं, कुठून पालख्या यायच्या, महादरवाजा बोला, सगळी इत्यंभूत माहिती ते आपल्याला पुरवत आहेत. सो तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या इकडे भिंतीपासून त्या भिंतीचं अंतर आहे 200 फुटापेक्षा जास्त. हा त्या काळातला आपल्या राजांचा राजवाडा होता, 2 मजली होता. आज जर आपल्या घराला इमारत उभारायची म्हटलं ना तर आरसीसी पद्धत वापरली जाते, पण त्या काळात त्या आरसीसी पद्धत नव्हती. 2 मजली इमारत उभारण्यासाठी हे मधील चौकोनी दगड आहेत का, त्या दगडांवरती सागाचे पिलेर टेकवले जायचे आणि त्याच्यावरती दुसरा मजला उभारला जायचा. पण वैशिष्ट्य काय होतं, एक जरी सागाचा खांब खराब झाला ना तरी पूर्ण इमारत तोडावी लागत नव्हती. तो खांब तिथून अलगद काढता यायचा आणि पुन्हा जसाच्या तसा बसवता यायचा. छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेर येथे झाला आणि आपल्या राजांचं निधन 3 एप्रिल 1680 ला रायगडाच्या पहिल्या ओट्यावरती. साहेब, जो पहिला ओटा असतोय ना, हा जो समोरचा पूर्ण राजांचा बेड होता. इथेच यांचं निधन झालं, इथेच त्यांची प्राणज्योत मावळली. साहेब, निधन इथे झालं आणि इथून पुढे 2 किलोमीटरवरती मस्जिद टाईप आकार असतोय ना, ती मस्जिद नाही, जगदीश्वराचं मंदिर आहे. पण मंदिराच्या बाजूला व्हाईट घुमट दिसते ना, राजांची समाधी आहे. इथे निधन झालं आणि त्या ठिकाणी अग्निदान केलं. या साईडला दगडात काय टाक्यावरती आहे इतर काय नाही. आणि आता ऊन पण नाही, आता काय बघा सर, आता आपण महाराजांचा राजवाडा पाहत राजवाडा पूर्ण महाराज. तर या वाड्यात बघा एकाला एक लागून 4 ओटे आहेत, 1 2 3 4. आज हे ओटे तुम्हाला दिसतात ना पूर्ण ओपन दिसत आहेत, पण त्या काळात 4 वेगवेगळ्या रूम होत्या. पहिली राजांची बेडरूम, तिथे त्यांचं निधन झालं. आज ह्याच्यावरती आपण उभे आहोत ना, ही महाराजांची स्वयंपाक रूम होती, कारण महाराजांच्या काळात या गडावरती 350 लोक राहिले होते. स्वयंपाक रोज व्हायचा, मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण शिवरायांचा आणि त्यांच्या राण्यांचा, राजघराण्यातील लोकांचा स्वयंपाक इथे बनवला जायचा, कारण त्या टायमाला विष प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायचे. या स्वयंपाकाची ओळख म्हटलं तर त्या काळातलं उखल आहे बघा. आपल्याकडे गावाला असतात, तुम्हाला माहिती आहे. पाठीमागे चुली आहेत बघा, दिसल्या का, कुठे भिंतीला लागून बघा, दिसल्या. चांगली राखीच्या पडून गेल्या. तर हे झालं स्वयंपाक रूम. सचिवालय, दफ्तरखाना. राजांचे जे 8 मंत्री होते ना, त्या मंत्र्यांचं लिखाणकाम, कामकाज, कागदपत्र व्यवहार सर्व तिथून व्हायचा. त्याच्या पुढे बघा एक छोटासा ओटा दिसतोय का, त्याला इतिहासात दिवाने खास म्हटलं. 4 बाजूने दरवाजे आहेत. परत एकदा सांगता इथून. 1 नंबरला चालते ना, 1 नंबरला राजांचा बेडरूम होता, 2 नंबरचं राजांचं स्वयंपाक रूम, 3 नंबरला सचिवालय म्हणजे दफ्तरखाना, 4 नंबरला दिवाने खास, थोडक्यात ती VIP रूम. विशेष लोकांची मीटिंग त्या ठिकाणी होत होती. आणि या वाड्याच्या 4 बाजूने जे दरवाजे दिसत आहेत, याला इतिहासात म्हटलं आहे टेहलने बुरुज. टेहल लिहिला सामान्याचे शब्द आहे पहारा. या ठिकाणी पहारेकरी उभे राहायचे आणि या पूर्ण राजवाड्याला पहारा केला जायचा. बघा साहेब, त्या समोरच्या डोंगरावरती लाईटीचे पोल दिसत आहेत का, इलेक्ट्रिक लाईटीचे, तो आहे हिरकणी कडा, हिरकणी बुरुज. जी माता, जी आई आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात कडा उतरून गेली ना, तो समोरचा कडा उतरून गेली. तुम्ही रोप्याने कडावरती आलात ना, कडा तोच आहे, पण या कड्याचं शेवटचं टोक, पश्चिम टोक म्हणजे हिरकणी बुरुज एक आहे. आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथून खाली उतरली. ते तिथून खाली उतरली, तिथे महाराजांनी मोठी तटबंदी बांधली, तटबंदीला हिरकणी बुरुज नाव दिलं.
तटबंदी का बांधली? एक स्त्री कडा उतरून जाऊ शकते तर शत्रू कडा चढून सहज येऊ शकतो. बरोबर. समोर विटांची रूम पौर्णिमेच्या चंद्रापर्यंत जसा कलेने वाढत जातो तसंच शहाजीराजे यांचे पुत्र शिवाजीराजे यांचं हिंदवी स्वराज्य त्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढावं ही श्रींची इच्छा असते. ते राजांच्या राजमुद्रेचा अर्थ होता. तरी समोर गोली मारते का? हा पनिशमेंट पॉइंट आहे. जर कोणी चोरी लाबाडी गद्दारी केली तर तिथून खाली फेकून दिले जायचं. या ठिकाणी जे तलाव दिसतोय ना, हा होस्ट टाइम, या ठिकाणी जे तलाव दिसतोय ना याला नाव आहे गंगासागर तलाव. या तलावाचं वैशिष्ट्य असं आहे की शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला गडावरती पार पडला. राज्याभिषेकासाठी खास काशीवरनी गागा भट्ट नावाचे पंडित आले होते. त्या पंडितांनी काशीवरून येताना 7 नद्या आणि 7 समुद्रांचं पाणी शिवरायांच्या अभिषेकाला आणलं होतं. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत महाराजांच्या राज दरबाराकडे. खूप सुंदर माहिती आपल्याला देत आहेत. अहो हे बघा, हे असतं मित्रांनो मेन स्वर्ग. त्या काळातलं जे महाराजांचं सिंहासन होतं ना, ओके डन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.